पचत नसतंय कवा तर फेड येत असते लोकांचं खाल्ल्यावर लोकांचं खाऊन खायचं नाही, कष्टाचं खायचं. कष्टाचं खायचं. मला दळाया घ्यायचं सासून चरप्याची भाकर देत होती चरप्याची चरप्या 4 रुपया कसला? ती दळून उरल्यावर चाळायचं चाळणीनं पीठ त्या चरप्या निघते त्याची त्यात उच पीठ करायची ती भाकर देत होती मला. पुन्हा बार्शीला पाटील डॉक्टर न्याल्या डॉक्टर आहे का नाही मग तिथं नेत होते मी लोकांचे पैसे काढून आणि रानात झोपायला जात होता परलाची अमनांनी लुंग खोडून नेत होती म्हणून. दुगीच लुंग म्हणजे काय होतं? जवारीची कणस चांगलं झालेलं सुद्धा बघवत नाही श्रीमंत झालेलं बघवत आहे का? डोळ मोठा झाला त्याला लय बाग पिकली त्याला लय पैसा आले अरे ती कष्ट करतोय म्हणून त्याला बाग पिकती नाही कष्ट केल्यावर कुठली पिकती ते आता काय चालत्या बैला शिंग धरायची पैशावरच लाकाट यायच्या समजा. आता पैसे पाहिजे माणूस की नाही. इरकल घालणारी ही शेवटची पिढी आहे. या पिढीच्या आठवणी आपण जपल्या पाहिजे. या पिढीच्या आठवणी पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आपण जिवंत ठेवल्या पाहिजे. आणि म्हणूनच प्रमोद भोंग स्पीक्स या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावखेड्यामध्ये जाऊन जी आपली शेवटची पिढी आहे या शेवटच्या पिढीसोबत त्यांच्या जुन्या काळच्या आठवणी काय याच्यावर आपण त्यांच्यासोबत खास गप्पा मारतोय. सोजरामाय बरं आहे का ग? बरं आहे का? मला सांग जुना काळ कसा होता सोजरामाय? कशाच जुना काळ कसा? आताचा काळ चांगला का जुना काळ चांगला होता? पहिलं होतं चांगलं. पहिलं चांगलं होतं. पहिलं खायला काय काय होतं? काय भाकरी कालवण. तू मग सांगितलेलं आम्ही लोकराच्या विहिरीवर कामाला गेलोय. मग काम केलं लोकांचं लोकांची वजा वजा पाणी गळत होत टोकरी वाट दगड वाहिली पायऱ्या चाललाव पाणी टाकायचं. उद्या काम नाही गडी नाही तर तुम्हाला कामाला उद्या कामाला नाही म्हणायची. तेव्हा रोजगार किती होत तुम्हाला? किती होत 15 रुपये का 20 रुपये होत. घराच्या वरून काम करतो तो. मग गडी भरून देत होता ना आम्ही करीत होतो. टोपली भरून द्यायची वाह्याची वरी व्हायची तुम्ही टोपली पायऱ्या चढून खरपा टाकायचे. त्या काळात रोजगार किती होता? काय ध्यानात राहत नाही बरं का 20 रुपये असतील. 20 रुपये. किती वर्ष काम केलं असं? केलं 5-6 महिने केलं पुन्हा बंद केलं आम्ही. 72चा दुष्काळ आठवत आहे का? कंचा 72चा खडी फुललेली. खडी फुलली का? कुठे जाऊन फुलली होती? बदबदीवर हा जरेगावच्या रानात बदबदीवर. कांतीला माहित